Hi friend, welcome all of you. Today we see the poem of class ninth, 2.4. Please listen. The name of the poem is Please Listen. What is the meaning of this title? Please listen. Krupaya aika. The speaker in this poem wants to talk with his parents, and the speaker does not need any help or advice from them. या स्पीकरला या चाइल्डला एक किशोरवयीन मुलगा आहे आपल्या आईवडिलांना विनंती करतो आहे की कृपया माझं ऐका, की मला कुठलीही मदत नको, कुठलेही सल्ले नको, फक्त तुम्ही माझं ऐका. बिकॉज द स्पीकर इन दिस पोएम इज कॉन्फिडंट इनफ टू ओव्हरकम ऑन हिज प्रॉब्लेम, and so that he only insist from the parent to listen to him carefully. फक्त पॅरेंट्सने आपलं ऐकावं हीच त्याची इच्छा आहे. म्हणजे आपल्याला समजून घ्यावे, आपल्याला ऐकावे, असं या ठिकाणी या किशोरवयीन मुलाची या ठिकाणी इच्छा आहे. नाउ वी सी द फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोयम. तर बघा, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाइस, यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क. पहिला स्टांजा ॲडवाइस म्हणजे सल्ला देणे. पहा, या ठिकाणी हा मुलगा सांगतोय आपल्या पॅरेंट्सला, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी, कृपया मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो कृपया माझं ऐका, अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाइस, तुम्ही माझं काही न ऐकता लगेच मला ॲडवाइस द्यायला सुरू करता, सल्ले द्यायला सुरुवात करता. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क, मी जे विचारतो, मी जे सांगतो ते तुम्ही करतच नाही, उलट त्या ठिकाणी तुम्हाला सल्ले द्यायला सुरुवात करता. नाउ द नेक्स्ट स्टांजा. व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी, जेव्हा मी तुम्हाला सांगतो की कृपया माझं ऐका, अँड यू बिगेन टू टेल मी व्हाय आय शुडंट फील दॅट वे, लगेच तुम्ही मला सांगायला सुरुवात करता काय, व्हाय आय शुडंट फील दॅट वे, मला तसं का वाटतं बरं, मी तसा का विचार करतो, म्हणजेच मला तसे वाटता कामा नये, असं लगेच तुम्ही मला सांगायला सुरुवात करता. आणि हे सांगताना खऱ्या अर्थाने तुम्ही काय करता, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. फिलिंग्स म्हणजेच भावना, आणि ट्रॅम्पलिंग म्हणजेच टू ट्रेड अंडर द फूट, म्हणजेच पायदळी तुडविणे. आणि हे सर्व सांगत असताना तुम्ही काय करता, माझ्या ज्या काही भावना आहेत त्या भावना त्या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर पहा, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी, जेव्हा मी तुम्हाला सांगतो की कृपया माझं ऐका, अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम, आणि लगेच मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही माझ्या प्रॉब्लेममध्ये, माझ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सॉल्व करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं लगेच तुम्हाला वाटतं. अँड यू फील दॅट यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम, लगेच माझ्या समस्या असेल, माझे प्रॉब्लेम आहे ते सोडवण्यासाठी काहीतरी करावे असं तुम्हाला वाटतं. अँड यू हॅव फेल्ड मी, आणि अशा वेळेस तुम्ही काय करता, मला फेल करता, अपयशी करता, कारण की माझ्या समस्या आहेत त्या मला सोडवू द्या. मी फक्त तुम्हाला सांगतो की लिसन टू मी, कृपया माझं ऐका, आणि लगेच तुम्ही माझ्या समस्याचं सोल्युशन सुद्धा फाइंड आउट करायला लागता. आणि यावेळेस तुम्ही काय करता, यू हॅव फेल्ड मी, खऱ्या अर्थाने तुम्ही मला अपयशी बनवता. कारण की स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम, तसं पाहिलं तर ते विचित्र होईल हे सांगणं की खरोखर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या प्रॉब्लेममध्ये लुडबुड करून माझ्या निर्णय क्षमतेवर अविश्वास दाखवता. तर हा या ठिकाणी तिसरा स्टांजा. द नेक्स्ट. सो लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन, मी जे काही सांगतो फक्त माझं ऐका. डोंट टॉक और डू, बोलू नका, काही करू नका, जस्ट हिअर मी, फक्त माझं ऐका. ॲडवाइस इज चीप, ॲडवाइस म्हणजे सल्ला, ॲडवाइस इज चीप, 20 सेंट विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम इन द सेम न्यूजपेपर. तर ॲडवाइस जे आहे, मला सल्ले देऊ नका, कारण की सल्ले जे आहेत खूप चीप आहेत. आता 20 सेंट, सेंट म्हणजे चलन, जसं आपण पाहतो
रुपया असेल, फ्रँक असेल, सेंट आहे, डॉलर आहे, तशा प्रकारे. तर हे जे आहे 20 सेंटला ॲडवाईस मिळू शकतं, एवढं चीप ॲडवाईस आहे. आणि ते कुठे? दॅट यू बोथ द डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम हे जे तज्ज्ञ आहे, न्यूजपेपरमध्ये एक कॉलम असतो, त्या कॉलममध्ये एक ॲडवाईस लिहिण्यासाठी, जे काही ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांना सल्ले देण्यासाठी एक कॉलम चालवल्या जातं आणि त्यामधून लोकांना सल्ले दिल्या जातं, उपदेश दिल्या जातं. त्या न्यूजपेपरमध्ये या तज्ज्ञांकडून आपल्याला खूप कमी दरात या ठिकाणी असे सल्ले मिळतात. आणि म्हणून डोंट गिव्ह मी द ॲडवाईस, अशा प्रकारचे सल्ले मला देऊ नका, कारण की हे फार चीप असतात, स्वस्त असतात आणि न्यूजपेपरमधून आपल्याला ते सहज मिळू शकतात. आणि सो फक्त लिसन टू मी, फक्त माझं ऐका. नंतरचा स्टांजा पहा. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आणि हे सर्व मी माझ्यासाठी करू शकतो. हे जे सल्ले आहे, हे सल्ले जे आहे मी सहज मिळवू शकतो. फक्त आय एम नॉट हेल्पलेस, मी असह्य नाही आहे. आय एम नॉट हेल्पलेस. मे बी डिस्करेज, कदाचित थोडंसं निराश असेल, हताश असेल, थोडं डिसअपॉइंट असेल, डिस्करेज असेल, अँड फॉल्टरी, थोडंसं साहजिक असेल, डाऊटफुल, बट नॉट हेल्पलेस, परंतु हेल्पलेस नाही. नॉट हेल्पलेस याचा अपोजिट असह्य नाही तर सक्षम आहे. मी माझं काम करण्यासाठी मी सक्षम आहे. देन व्हेन यू डू समथिंग फॉर मी, when you do something for me and that I can and need to do for myself, I can do, मी जे करू शकतो, I can need, मला ज्याची गरज आहे, for myself, माझ्याकरिता मला ज्याची गरज आहे, जे मी करू शकतो, ते तुम्ही जेव्हा करता, when you do something for me, ते तुम्ही जेव्हा करता, जे मी चांगल्या प्रकारे करू शकतो माझ्या बाबतीत, त्यावेळेस काय होतं पहा, that you contribute to my fear and inadequacy. fear म्हणजे भीती आणि inadequacy म्हणजेच अकार्यक्षमता. म्हणजेच यावेळेस माझं जे मला काम करायचं आहे ते काम मला तुम्ही करता, माझं काम तुम्ही करता, जे मला करता येतं ते तुम्ही करता. त्यावेळेस खरोखर एक प्रकारचं तुमचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन असतं. कशामध्ये? की माझी भीती वाढवण्यामध्ये आणि त्याचबरोबर मला जास्तीत जास्त अकार्यक्षम बनवण्यामध्ये तुमचं फार मोठं योगदान असतं. किंवा ज्यावेळी मला येत असलेले माझे काम हे तुम्ही करण्याचा प्रयत्न करता. व्हेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, जे मी माझ्या स्वतःसाठी करू शकतो ते काम जेव्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडिक्वसी. माझी जी काही कमतरता आहे, माझी जी काही अकार्यक्षमता आहे, माझी जी काही भीती आहे, ती भीती खरोखर तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करता. ते कार्य तुम्ही मला एकट्याला करूच देत नाही. नाऊ नेक्स्ट स्टांजा. बट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट, आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची ही जी काही सिम्पल फॅक्ट आहे, सिम्पल म्हणजे साधी, ही सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, मला जे वाटतं ते जर तुम्ही त्या ठिकाणी जर ॲक्सेप्ट केलं, दॅट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट, ही जी साधी गोष्ट आहे, ही साधी गोष्ट जर तुम्ही ॲक्सेप्ट केली, कोणती? की दॅट आय फील व्हॉट आय फील, मला जे वाटतं ते जर तुम्ही मान्य केलं, मग नो मॅटर दॅट हाऊ इरॅशनल इट इज. इरॅशनल म्हणजे विवेकशून्य, की माझ्या ज्या काही भावना आहेत, मला जे काही वाटतं ते कितीही विवेकशून्य असेल तरी ते तुम्ही थोडं स्वीकारण्याचा प्रयत्न करा. तेव्हा काय होईल? देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू, आणि मी तुम्हाला मग पटवून देणं हे मग मी सोडून देईल, की बाबा माझ्या ज्या काही भावना आहे ह्या सुद्धा चांगल्या आहे, मग त्या रॅशनल असो किंवा इररॅशनल असो, की ह्या भावना जर तुम्ही त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केल्या तर मला तुम्हाला पटवून देण्यात माझी एनर्जी खर्च करता येत नाही. आणि ती एनर्जी मी काय करेल? अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इररॅशनल फिलिंग. माझ्या ज्या काही इररॅशनल फिलिंग्स आहेत, तर्क नसलेल्या ज्या काही भावना आहेत,
या भावनेमागचं कारण शोधण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. आणि म्हणून तुम्ही माझ्या ज्या भावना आहेत त्या इझिली ॲक्सेप्ट करा, जेणेकरून मी त्या ठिकाणी तुम्हाला माझ्या भावना पटवून देण्यासाठी तुम्हाला जास्त कन्व्हिन्स करण्याचं त्या ठिकाणी कन्व्हिन्स करता येणार नाही. आणि तो जो वेळ आहे मी त्या भावना ज्या आहेत त्या इरॅशनल का आहेत हे समजून घेण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. अँड व्हेन दॅट्स क्लिअर, आणि ज्यावेळेस हे क्लिअर होईल की दॅट द अँसर आर ऑब्वियस. ज्यावेळेस माझ्या इरॅशनल फिलिंग जे आहे ह्या इरॅशनल फिलिंगच्या पाठीमागचं कारण मी शोधण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस मला कारणं सापडतील. आणि कारण सापडल्यानंतर द अँसर आर ऑब्वियस, त्याचं उत्तर सुद्धा आपोआप मला सापडेल. अँड आय डोंट नीड ॲडवाईस, आणि त्यावेळेस मला कुठल्याही ॲडवाईसची गरज पडणार नाही. अँड इरॅशनल फिलिंग मेक्स सेन्स, आणि ह्या ज्या काही इरॅशनल फिलिंग्स आहेत म्हणजे तर्क नसलेल्या ज्या काही भावना आहेत त्यामुळे काय होऊ शकतं, इट मेक्स सेन्स. सेन्स म्हणजेच समजणे. केव्हा समजतील त्या, व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड ते. म्हणजे ह्या इरॅशनल भावना ज्या आहेत, तर्कशून्य ज्या काही भावना आहेत, विवेकशून्य भावना ज्या आहेत, या भावनाच्या पाठीमागचं कारण जर मला समजलं तर त्या भावना मी योग्य प्रकारे समजून घेईन. अँड सो दॅट परहॅप्स दॅट्स वाय द प्रेयर वर्क समटाईम. आणि म्हणूनच काय होतं आहे की आपण जी प्रेयर करतो ती फार इफेक्टिव्ह होते. ती प्रेयर वर्क समटाईम. कधी कधी प्रेयर ही चांगली प्रभावी ठरते. का बरं, फॉर सम पीपल, लोकांसाठी प्रेयर जे आहे फार प्रभावी ठरते. बिकॉज गॉड इज म्यूट. गॉड कसा असतो, म्यूट असतो. आपण गॉडकडे प्रेयर करतो आणि त्यावेळेस गॉड आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ॲडवाईस देत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपलं काम ते करत नाही. ते आपलं काम आपल्यालाच करू देतं. अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग. म्हणजे ते आपल्याला कुठल्याही प्रकारचे सल्ले देत नाही, आणि सल्ले तर देत नाही आणि त्याचबरोबर कोणत्याही समस्येची उकलसुद्धा करत नाही. गॉड जस्ट लिसन. फक्त ते ऐकतात. आपले जे काही समस्या असेल, आपले जे काही प्रॉब्लेम असेल, आपली जी काही अडचण असेल, गॉड जस्ट लिसन इट. ते फक्त ऐकतात. अँड लेट यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. आणि तुमचं जे कार्य आहे ते तुम्हालाच करू देतात. तुमचे उपाय तुम्हालाच शोधू देतात. आणि म्हणून ही डिड नॉट गिव्ह हिम ॲडवाईस, दे लिसन. आणि म्हणून पॅरेंटला सांगतोय हा मुलगा की प्लीज लिसन. तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा माझं ऐका. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. फक्त माझं ऐका. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, आणि जर तुम्हाला बोलायचंच असेल, वेट, वाट पहा. वेट अ मिनिट फॉर युअर टर्न. तुमची टर्न येईलच, त्यावेळेस तुम्ही बोला. अँड आय विल लिसन टू यू. आणि त्यावेळेस मी तुमचं ऐकेन. मी मध्ये बोलणार नाही, मी मध्ये उत्तर देणार नाही. आणि त्यावेळेस मी नुसतं तुमचं ऐकून घेणार. व्हेन युअर टर्न इज कम. ज्यावेळेस तुमचं टर्न येईल त्यावेळेस. सो दिस इज द ब्युटिफुल पोएम of class 9th. The author of this poem is unknown, and I hope you understand this poem. So if you like this poem, then subscribe and like and comment, give the comment. Thank you.